विठुरायाच्या मूर्तीची पुन्हा झीज होऊ लागल्यानं रासायनिक लेपन प्रक्रियेला धार्मिक संघटनांनी विरोध केलाय। केवळ 2 ते 5 वर्षात हा लेप कसा खराब होतो असा सवाल आता विविध वारकरी आणि धार्मिक संघटना करतायत। त्यामुळे मंदिर समिती आणि पुरातत्व विभाग यांच्याही अडचणी वाढणार आहेत। इपॉक्सीचा निर्णय अजून काही झालेला नाही आहे, कारण पुरातत्व विभागाच्या वतीनं मंदिरे समितीला इपॉक्सी करणं गरजेचं आहे असं त्यांचं मत आहे। पण अजून त्या बाबतीत मंदिर समितीमध्ये कोणत्याही प्रकाराचा निर्णय झालेला नाही। कारण आणि इपॉक्सी करत असताना बाकीच्या काय गोष्टी म्हणजे सर्व महाराज मंडळी असतील, त्यातली काही तज्ज्ञ मंडळी असतील, यांच्याशी साधक बाधक चर्चा होऊनच त्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। आपण जे पदस्पर्श दर्शन करतो, ज्यावेळेस आपण पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करतो, त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी थोडीशी झीज झालेली आहे। तर असे काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी केमिकल प्रक्रिया करणं आवश्यक आहे। किती वर्षांनी करतोय? यापूर्वी आपण 20-21 साली प्रक्रिया केली होती आणि आत्ता परत 2024मध्ये त्याची पाहणी झाली आहे, 24-25मध्ये। तर आता एक साधारणतः 4 ते 5 वर्षानंतर त्याची पुन्हा एकदा प्रक्रिया करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।